उद्या संध्याकाळी 6 वाजता पद्मश्री विजय घाटे यांचं सोलो तबलावादन आणि त्यानंतर मंजुषा पाटील यांचं उपशास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम आहे. विजय घाटे यांचा कार्यक्रम आपण इथं ठरवला आणि त्यानंतर त्यांना पद्मश्री जाहीर झाली. त्यामुळे माधवराव शेट्टे ट्रस्ट आणि संपूर्ण आपण त्याचा नागरी सत्कार उद्या इथे करणार आहोत. त्यामुळे आपण सगळेजण अशाच मोठ्या संख्येने उद्याच्या कार्यक्रमाला याल अशा अपेक्षेसह नमस्कार. आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व उपस्थित मान्यवरांचं सर्वात प्रथम कैलासवासी माधवराव शेट्टे ट्रस्टच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 वर्षापासून या ठिकाणी रेहमतपूर नगरी जिला एक थोर ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय वारसा लाभलेला आहे. अशा या रेहमतपूर नगरीचं सुपुत्र कैलासवासी माधवराव शेट्टे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी निर्माण केलेल्या आणि स्मृतिप्रित्यर्थ म्हणण्यापेक्षा कैलासवासी माधवराव शेट्टे एक संगीत शिक्षक, एक कला शिक्षक, खऱ्या अर्थानं एक अतिउत्कृष्ट गायक यांच्या कार्याचा परिचय देताच येणाऱ्या नवीन पिढीतील बालचमूंना संगीत विषयक ज्ञान प्राप्त होण्याच्या दृष्टीनं पूरक ठरेल अशा पद्धतीने काही उपक्रमांचं आयोजन करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने वडिलांना आदरांजली द्यावी या उदात्त भावनेनं आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर राजेंद्र शेंडे यांच्या पुढाकारानं या ठिकाणी या ट्रस्टची स्थापना केली आहे. मला निश्चितपणे या निमित्तानं स्वर्गीय माधवराव शेंडे यांच्याबद्दल 1-2 वाक्य बोलणं आवडेल. शांत, आनंदी, नित्यनियमानं इतरांना आनंद देणारं व्यक्तिमत्व, थोर विचारवंत म्हणजे आदरणीय स्वर्गीय माधवराव गंगाधर शेंडे या ठिकाणी संगीत शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच त्यांनी नवीन पिढीतील अनेकांवर संगीताचे संस्कार केले आणि या संगीताच्या संस्कारांमधून निश्चितपणे एक बलशाली पिढी घडवण्याचं कार्य त्यांनी केलं. यांच्या काकांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी आयोजित या श्री चौंडेश्वरी संगीत महोत्सव 2014च्या दुसऱ्या दिनाचे विशेष आकर्षण आपण म्हणूया. ज्यांना पाहण्यासाठी, ज्यांना बघण्यासाठी, ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उत्सुक आहोत असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख कार्यक्रम मूर्ती नुकताच ज्यांना पद्मश्री हा पुरस्कार करता नॉमिनेशन झालेला आहे, 26 जानेवारीला ज्यांचं अधिकृत डिक्लेरेशन झालेलं आहे, असे तबला वादन क्षेत्रातील पितामह भीष्म म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल असे आदरणीय पद्मश्री विजय घाटे सर या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय घाटे सरांना आपण या ठिकाणी या व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. प्लीज घाटे सर. मला या निमित्तानं घाटे सरांचा अल्प परिचय करून निश्चितपणे द्यायला आवडेल. 18 ऑक्टोबर 1964 या सुदिनी जबलापूर मध्य प्रदेश या ठिकाणी घाटे सर जन्माला आले. असं म्हणलं जातं की माणसाचा आणि संगीताचा स्नेहसंबंध हा अत्यंत लहानपणापासून असतो. आई ज्यावेळी एखादा बाळ रडत असतं त्यावेळी आई काय करते तर घरामध्ये इतर काही नसलं तरी फुलपात्र आणि चमचा या 2 गोष्टी निश्चित असतात आणि मग ती आई त्या बाळाला शांत करण्यासाठी चमचा फक्त फुलपात्रामध्ये घेऊन हलवते. जो नाद तयार होतो तो नाद हा माणसाला जन्माला आल्यापासून त्याच्या नसानसामध्ये घुमतो, नसानसामध्ये फिरतो. असंच या नादाचा नाद पकडलेले, मी सातारी भाषेत बोलतो, या नादाचा नाद पकडलेले आदरणीय पद्मश्री विजयजी घाटे साहेब 2.5 वर्षापासून संगीत शिक्षणासह त्यांची सुरुवात झाली. त्याच्याबद्दल अगदी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगायची तर निश्चितपणे आईचं गुणगुणणं त्यांनी ऐकलं. 2.5 वर्षाचे असताना आईचं गुणगुणणं ऐकलं. मराठी चित्रपटातील एक जुनं गीत आणि या गीताला त्यांना त्यावेळी प्राप्त झालेल्या वस्तुनिशी ताल दिलेला होता आणि अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या संगीत विषयक प्रशिक्षणाला एकलव्य म्हणून सुरुवात केली. खऱ्या अर्थानं 13व्या वर्षाचे असताना
उस्ताद झाकीर हुसेन यांचा 3 दिवसाचा कार्यक्रमाचा प्रभाव, या 3 दिवस जो कार्यक्रम झालेला होता, या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचा प्रभाव त्यांच्यावर इतका झाला की तिथून पुढे तबला आणि आपला विषय हे वेगळा असू शकत नाही, या 2 गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी मुंबई या ठिकाणी आदरणीय सुरेश तळवलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तबला प्रशिक्षणाला सुरुवात केली. तब्बल 1 तपपूर्ती प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने या क्षेत्रातलं दिग्गज बनले. आज 49व्या वर्षी त्या तालाला त्यांनी श्रद्धा समजलं, त्यात ईश्वर पाहिला, त्या ताल सर्वांना कळावा याकरता त्यांनी तालचक्र या कार्यक्रमाचं आयोजन केलं. जानेवारी 2013 मध्ये झालेल्या कार्यक्रमात आदरणीय सुरेश तळवलकर सर यांच्यासह झाकीर हुसेन आदी मान्यवरांनी प्रदर्शन केलेलं होतं. असे आदरणीय पद्मश्री विजय भाटे साहेब यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाचं निश्चितपणे आपल्या सुश्राव्य गायनांना या कार्यक्रमाची गोडी वाढवण्याचं कार्य करण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेल्या आदरणीय मंजुषाजी पाटील मी विनंती करतो आपण आपल्या त्या ठिकाणी व्यासपीठावर यावं. 2 नोव्हेंबर 1971 सांगली या ठिकाणचा जन्म. ग्वाल्हेरच्या घराण्याशी संबंध असलेल्या आदरणीय मंजुषाताई 12व्या वर्षापासून गायन शिकतात. मास्टर ऑफ आर्ट्स इन म्युझिक संगीत विशारद म्हणून त्यांनी पदवी प्राप्त करून घेतलेली आहे. आजपर्यंत पंडित जयस्राव गौरव पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार, गुरुवर्य BS उपाध्याय स्मृती पुरस्कार 2010 आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. त्यानंतर मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंदे यांना या ठिकाणी या व्यासपीठावर आपण उपस्थित राहावं. या ठिकाणी सातारा जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राला आज रिटायरमेंट नंतर सुद्धा पर्यावरणाचं महत्त्व सांगणार आहे आणि वडिलांच्याकडून ज्या बाळकडून या संगीत विषयाचं घेतलेलं आहे असं आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र शिंदे यांचंही या मंचावर मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांच्याकडे सातारा जिल्ह्याला सिनेमा क्षेत्रातले आदरणीय दादासाहेब फाळके म्हणून त्यांच्याकडे पाहिलेलं आहे असे आमचे सांस्कृतिक क्षेत्राचे मार्गदर्शक आदरणीय आमचे बरोबर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपणही या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित राहू. त्याचबरोबर हा कार्यक्रमाचा सुगम म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सुगम अशा अर्थानं की कार्यक्रमाची दिशा कुठे इकडे तिकडे जाऊ नये याची नेहमी त्या काळजी घेतात. अशा आदरणीय निमित्तातही हप्ते मॅडमांना मी विनंती करतो आपणही या ठिकाणी त्या व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. पुन्हा एकदा आपण सर्वजण खरं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्वागत करणं मला आवडेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्यासाठी. धन्यवाद पवार सर. अतिशय छान सुरुवात आणि छान ओळख करून दिलेली आपल्या पाहुण्यांची. आलेल्या सर्व जनसमुदायाला मी एकदा त्रिवार अभिवादन करते आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करते. खरं म्हणजे गेली 8 वर्ष हा संगीत महोत्सव अत्यंत उत्साहात आणि समाधानात पार पडतो. त्यामुळे माधवराव शेंडे ट्रस्ट, माधवराव शेंडे कलादालन आणि श्री चौंडेश्वरी संगीत महोत्सव याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. खरं तर आपण सगळेजण या महोत्सवाचे चाहते आहात. आज या व्यासपीठावरती आपल्या समोर कला सादर करण्यासाठी पद्मश्री विजय घाटे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर मंजुषा पाटील यांचं सदाबहार गायन आपण ऐकणार आहोत. मी इथे उभी आहे ती प्रास्ताविक करणं यापेक्षा सुद्धा मला एक वेगळा कार्यक्रम आपल्यासमोर इथे आपल्या साक्षीने करायचा आहे. म्हणून मी फक्त आपली 2-3 मिनिटं घेणार आहे. त्याचं या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की नुकतेच म्हणजे यावर्षीच्या 26 जानेवारीला विजय घाटे यांना त्यांच्या तबल्यातील कारकिर्दीबद्दल पद्मश्री जाहीर झाली आणि हा त्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा मोठा गौरव आहे. आपल्याला अभिमान वाटावा असा हा आपला गौरव आहे की आज आपल्यामध्ये ते मुद्दाम इथे तबला वादनासाठी उपस्थित आहेत. आणि अशी संधी सोडली तर मला वाटतं रहिमतपूरकर काय किंवा माधवराव शेंडे ट्रस्टचे आम्ही ट्रस्टी काय ही संधी सोडणंच शक्य नाही. कारण आलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करायचा हे आम्हाला सर्वांचं एक पहिलं हिमसित आहे. त्यामुळे मी राजेंद्र शेंडे आणि सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी आज पद्मश्री विजय घाटे यांचा सत्कार करावा. मंचावरती मी आमंत्रित करते आहे गोविंद बेडेकर यांना. प्लीज सर.
गोविंद बेडेकर म्हणजे आमच्या सर्वांचे आणि कलाकारांचे पाठीराखे आहेत. मला असं वाटतं की विजयजींना मी बोलवलं किंवा मंजुषाला मी बोलवलं यापेक्षा सुद्धा गोविंद बेडेकरांनी त्यांना टेलिफोन केला आणि त्यांनी असं सांगितलं असतं की आपल्याला अमुक एक ठिकाणी जायचं आहे, बरोबर आहे ना. आणि त्याच्यावरती या कलाकारांपैकी फक्त त्यांची तारीख नसली तर ते सांगतात की काका थोडंसं तारखेचा काहीतरी गोंधळ आहे. यापुढे कुणाचंही एकही वाक्य नसतं. असे बेडेकरही आज मुद्दाम इथे उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचंही मी स्वागत करते आणि कृपया आपल्या सर्वांना विनंती करते की राजेंद्र शेंडे त्यांचा गौरव करत आहेत. आपणही सर्वजण त्यांचा गौरव करूया. मी मंचावर आमंत्रित करते आहे विद्या जोशी, अनुया दंडे आणि अरविंद शेंडे यांना. कदाचित पाठीमागेपर्यंत ह्या स्मृतिचिन्हाचं स्वरूप किंवा स्मृतिचिन्ह कसं दिसतं ते आपल्याला दिसलं नसेल, म्हणून फक्त सांगते की ब्रासचा तबला डग्गा आणि तो हार्मोनियमवरती माउंट केलेला असं हे स्मृतिचिन्ह खास विजयजी घाटे यांच्यासाठी बनवून घेतलं आहे. माधवराव शेंडे ट्रस्टकडून आम्ही त्यांना आज गौरव चिन्हांनी बहाल केलं. मला खरं म्हणजे विजयजींना 2 शब्द बोलायची विनंती करायची आहे, पण मी तितकीच त्यांचा तबला ऐकण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे मी पुन्हा आपल्या रसिक आणि विजयजी यांच्यामध्ये न येता त्यांना सांगते की 2 शब्द बोला आणि आपल्या तबला वादनाला सुरुवात करा. धन्यवाद. आपल्या सर्वांचे खूप मनपूर्वक आभार. इतक्या मनापासून आपण सगळ्यांनी स्वागत केलं आणि माझा सत्कार केला. कुठलाही अवॉर्ड किंवा आपल्याला जी काही शाबासकी असते त्याचं सगळं श्रेय आणि कारण आई वडील आणि गुरु हेच असतात. याचं म्हणजे आपण जसं म्हणतो की नशिबाची साथ हवी, तर मला असं वाटतं की नशिबाची साथ तेव्हा सुरू होते ज्यावेळेला आपला जन्म कुठल्या घरात होतो. ती सगळ्यात मोठी नशिबाची साथ मला असं वाटतं आपल्याला असते. तर ते परमेश्वर कुठेतरी माझ्याकडे ती नशिबाची साथ डेफिनेटली होती आणि आहे. आणि मी परत सगळ्यांचे खूप आभार मानतो. आणि थोडंफार जे काही मला आमच्या गुरुजींकडनं आणि गुरुजींकडनं जे येतं जे शिकलो आहे ते मी जरा प्रस्तुत करतो. तीन आपल्याजवळ आले आणि ज्या तऱ्हेचा रेपर्टवार ज्याला म्हणतात जो तबला सोलोचा असतो, ज्या तऱ्हेने सादरीकरण असतं ज्या तऱ्हेचं, तसंच तबला सोलो तसं ते इश्कार असतो. सुरुवातीला तीन ताल असा त्याची बरोबर इश्कार पाहायला तिकडे जसं असेल तसं मला एक्सप्लेन करायचं. धन्यवाद.